रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असं आहे की त्यांचं सेल्फी वाचलं, आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. तर 1-2 दिवसांनी जाईन, तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं वेगळं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल घेतात. तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो, तसं इथे सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ शकतो, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. माहिती आहे, असं आहे, समजा ते एकच आहे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. याच पार्श्वभूमीवर काल गटाचा एक मेळावा देखील मुंबईमध्ये झाला. तर उद्धव ठाकरे असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे, यासाठी मला टार्गेट केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतात. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही. असे किती गाड्या घेणार, 8-10-12, आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काही आहे असं नाही, त्याच्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद काय अंमलबजावणी सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. तर विरोध ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न शक्ती प्रदर्शनाचा देखील नाही. जसं हैदराबादचं गॅली जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचा गॅजेट त्याच्यातला दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. त्याची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लागतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेळ ही उचलून देऊ नये, ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. पण ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. म्हणजे वृद्ध असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी कमिटीचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांची सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल तर एकत्र कसं यायचं, आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि दुसरी कमिटी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात त्यांचे. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे त्यांचं बावनकुळे. आणि या दोघांच्या कमिट्या बघितल्या
विकेंडच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती सोडली आहे, सगळे सभासद एका जातीचे आणि वाळवंटाची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला लागलो. हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन काय आहे, कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्याला पुढाकार घेऊन अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. या आधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, ते आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्याने घेताना दिसत नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं. म्हणजे गांभीर्याने अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणलं आपल्याला राज्याच्या हिताच्यासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी तुम्ही काही विधानं केली. मुख्यमंत्री बोलले किंवा ते काय त्यांचं नाव ते ते काहीतरी बोलतात, आणखीन काही लोक बोलतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांना एकत्र कसं, कारण हा खरा प्रश्न आहे तर तुमच्याकडनं आहे. फार आज महाराष्ट्रात ही कटुता वाढली की प्रामुख्यानं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद याला टाकू आहे. जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं प्रामुख्यानं या भागाची कमी केली होती आणि तिथे आज दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात तर तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही. तर तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय आहे, मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही. असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं आणि ते चित्र आपण काही झालं तरी राग, टीका, टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे. आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे आणि आम्हा लोकांचं तर काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंध पाहिजे. आरक्षणाच्या एकातून आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं, मात्र त्यावेळी 1994 ते आरक्षण दिलं गेलं नाही अशा टीका होते. त्यावेळेचं स्वरूप काय? ह्याच्यावर हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता आणि त्यावेळेला मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दृष्टीने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल किंवा आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं आहे, त्याच्यात उज्ज्वल होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक होते आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आरोप करणार नाही, कारण मला हा प्रश्न कटुता चालून कशी एकवाक्यता करता येईल अशा पद्धतीनं हातभार लावायचा आहे. पण जे आता साहेब दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण निर्माण होते. काल जे दाखले विक्री केले त्याच्यावरून छगन भुजबळांनी आरोप केले की खाडाखोड करून किंवा पूर्वनियोजित अगोदर तयार केलेले दाखले विक्री केले होते. मी वाचलं तर मी काही स्वतः पाहिलेली नाही. साहेब, शाहू महाराजांनी त्यांना हॉस्टेल बांधून दिली. आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारनं आजपर्यंत काय दिलं, त्यांच्या ताटात किती वाढलं, हॉस्टेल किती काढली, संस्थांना किती पैसे दिले, इथपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करायला लागतील. असं आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधित विचार आणि प्रशासकीय आदेश हा कोल्हापुरात निघाला.
शाहू महाराजांनी या संबंधीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा त्या जातीचा अक्षरांनी विचार नव्हता. जो गरीब आहे, जो अडचणीचा आहे, तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुविधा द्यायला पाहिजे आणि त्यामुळं 50% लोकसभा आरक्षण हे शाहू महाराजांनी आणले होते. माझ्या मते तो व्यापक दृष्टिकोन आधी ठेवण्याची गरज आहे. आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेऊन खरं तर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय आणि आज हायड्रोजन बॉम्ब पोहोचणार असं सांगा. असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्याबद्दलची नाराजी ही देशाचा नॉन बीजेपी जे पक्ष आहेत त्यांच्यात आहे. काल पार्लमेंटचं सेशन होतं, त्याला पहिल्यांदा माझ्यासह 300 खासदार पार्लमेंटच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून गेले. त्याच्यात राहुल गांधी होते, खरगे होते, मी होतो, सगळे सिनियर लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार पार्लमेंट सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्याचा लाभ नाही. आणि त्याच्या मागं दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगाने एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याशी वाटाघाटी करायला, चर्चा करायला आणि सगळे येऊ इच्छित असं कळवलं. त्यांनी सांगितलं तुम्ही 300 असाल नाही तर 200 असाल कोणतेही फार सुरू द्या. तर तुम्ही कोण होता हा भाग सोडा, पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की 300 खासदार होते. हे काही लहान स्थान आहे असं नाही. लोकांनी निवडून दिलेले असे प्रतिनिधी आहेत, पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतिशय घालून इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली, तर आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकाचा असेल, महाराष्ट्राचा असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे हा बदल केलेला आहे, या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे. पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यावर आजचीच काही चाललं नाही. बघूया आता तिसऱ्या राज्यात निवडणुका आहेत त्याच्यात काय होतं हा प्रश्न आहे. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास होईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली आहे तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे सहन करेल. पाडण्यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेने नोटीस काढलेली होती, मात्र एकनाथ शिंदेने त्याला स्थगिती द्यायला लावली. कोर्टात ज्यावेळी प्रकरण गेलं त्यावेळी कोर्टानं एकनाथ शिंदेने कोणत्या अधिकारात ही स्थगिती दिली अशा पद्धतीनं झालेलं आहे. एकूणच ज्या पद्धतीनं अशा कामांमध्ये हस्तक्षेप वाढताना दिसतोय का मंत्र्यांचा असेल किंवा सरकारमधील माहिती नाही की आपल्या प्रयत्नामुळे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळालं आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणतात की इथेनॉलची लॉबीच्या विरोधात काही लोक प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं या प्रयत्नामध्ये या प्रयोगामध्ये अडचणी. असं इथेनॉल ही लोकप्रिय करण्यासाठी अनेकांनी कष्ट केले. याच्यामध्ये गडकरींचं योगदान मोठं आहे. गडकरींचा या संबंधीचा दृष्टिकोन हा साखर धंद्याला आणि विशेषतः ऊस उत्पादकांना
अनुकूल आहे, फायद्याचं. त्यानंतर ग्राहकाला जी साखर यायची त्याची किंमत कमी करण्याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून गडकरी करतायत, त्याला कोणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही, पण माझ्या मते ते करतायत ते शेतकऱ्यांच्या हिताचं. साहेब, एकनाथ शिंदे त्याला सगळ्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकास कामं काढली गेली, परंतु आता सरकारला कंत्राटदाराचे पैसे द्यायला नाही, कंत्राटदार आत्महत्या करतात. हा मोठा गंभीर प्रश्न आहे गरज. पण आम्हाला कुठे गेलं की कंत्राटदार देतात, कंत्राटदार देतात, आमचे पैसे थकवले, त्याच्या काही लोकांनी जीव दिला.